नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना आनंदाची बातमी हीच समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, शासनाने हा खूपच मोठा निर्णय आणि चांगला निर्णय घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या दोन्ही योजनेचे पैसे 2-2 हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, किती जिल्हे पात्र आहे, कोणते शेतकरी पात्र आहे, कोणते शेतकरी अपात्र आहे, त्यात आता किती जिल्ह्यांना हे पैसे भेटणार आहे, ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, लाईक करायलाही विसरू नका. तर चला शेतकरी मित्रांनो, घेऊया व्हिडिओला सुरुवात करून. तर आता शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. तर आता या 10 बँकेमध्ये पैसे येणार. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी ही प्रतीक्षा संपलेली आहे. तुमची प्रतीक्षा संपली आहे. मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झालेला असून PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा बहुतांश हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, सरकारने ठराविक बँकेमध्ये आणि निवडून जिल्ह्यामध्ये सध्या पैसे वितरित केले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की पैशांचे वाटप आता 3 टप्प्यांमध्ये होणार आहेत. पण शेतकरी मित्रांनो, आता ते जिल्हे नेमके कोणते आहे, कोणत्या बँका आहे, तर आता आपण हे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण शेतकरी मित्रांनो, आता तुम्हालाही वाटत असेल सरकारने असं का केलं, सरकारने ठराविक बँका आणि निवडूनच जिल्हे का घेतले, तर हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आता सकाळपासून अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांचे खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवड्यापासूनच आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या. परंतु आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे. चर्चेंना आता पूर्णविराम मिळालेला आहे की पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे आजच गेले पाहिजे. तर आता शेतकरी मित्रांनो, पैशाचे वाटप 3 टप्प्यांमध्येच होणार आहेत. पण त्या शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार आहे, मंत्रिमंडळाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज 4,000 रुपये जमा झालेले आहेत, हे जाणून घेणे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे, हो की नाही? कारण तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, दर 4 महिन्यांनी लाभ, पण यावेळेस अडचण का? तुम्हाला माहीत आहे का, PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते साधारणपणे 4 महिन्याच्या दरम्यानच दिले जातात. तर शेतकरी मित्रांनो, त्यानुसार आता 4 महिने पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्वच बँकेमध्ये पैसे सरकारने सोडले नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर त्या बँका कोणत्या आहेत. धन्यवाद.